तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्यामुळे त्याला गोळी लागली, तो जखमी झाला असा दावा करण्यात आला असला तरी ही गोळी लागली की मारली यावरून पोलिसांचा संशय बळावलाय. मात्र त्यामागचं कारण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. गोविंदाला गोळी लागली की मारली? मिसफायरिंग भोवती संशयाचा धूर. जबाबातील विसंगतीनं संशय बळावला. बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायरिंग झाल्यानं पायात गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करून पायातून गोळी काढण्यात आली. सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या जबाबातील माहितीमुळे पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोविंदा कोलकात्याला जाण्यासाठी तयारी करत होता. रिव्हॉल्वर कपाटात ठेवताना हातातून पडली आणि मिसफायर झाल्यानं गोळी पायात घुसल्याचा दावा करण्यात आला. गोविंदा, त्याचा मॅनेजर आणि पत्नी मुलीनं जबाब नोंदवल्यानंतरही पोलिसांच्या मनातून संशय काही जायला तयार नाही. त्याचं नेमकं कारण काय पाहूया. पिस्तूल साफ करताना गोळी सुटू शकते, मात्र ती वरच्या दिशेनं कशी फायर झाली? रिव्हॉल्वर हातात असतानाच गोळी सुटली का? गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून 2 ते 3 दिवसात डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी दिली आहे. सर की तबीयत अभी ठीक है. अभी आज उनको नॉर्मल वार्ड में एडमिट करेंगे हम लोग. कल से बहुत बेहतर है. परसों डिस्चार्ज भी कर देंगे उनको. मंदिरों में हर जगह पूजा, दरगाह में, मंदिर में हर जगह पूजा प्रार्थना चल रहा है. सबकी आशीर्वाद से सर का तबीयत एकदम ठीक है. और मैं बोलना चाहूँगी फैंस लोगों को, आप लोग पैनिक मत होइए. सर एकदम ठीक है. कुछ महीने बाद फिर सर डांस वांस करने लगेंगे. गोविंदा बाहेर जाण्यापूर्वी त्यानं रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या का भरल्या? त्यानं पिस्तुलात सर्वच गोळ्या का टाकल्या? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे पोलीस पुन्हा गोविंदाचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे गोविंदाच्या जबाबातून आणि बॅलिस्टिक अहवालातून गोविंदा काही लपवतोय की काय हे स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंजपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.